शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ता सध्या धनुकरवाडी मेट्रो स्टेशनच्या खाली आंदोलन सुरू केले आहेत। संतोष राणे सध्या आमच्यासोबत आहे। काय सांगणार, काय मागणी होती, कशा प्रकारचे आंदोलन होते? असं 29 तारखेला 12च्या आसपास हा प्रसंग घडला। ह्या पाठीमागची जी लिप आहे त्या लिपमध्ये ती मुलगी एकटी होती। जो कोण समोरचा नराधम होता त्यांनी तिच्यावर दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला, परंतु तात्काळ पोलिसांना हे कळताच पोलिसांनी पण त्याची खबरदारी घेतली आणि इतर पक्षांनी आणि आम्ही स्वतः या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलो। ह्या लिपचा विषय असेल, या ठिकाणी मेट्रोच्या लोकांनी संरक्षण गार्ड असतात ते गार्ड पाहिजे, लिपमध्ये CCTV कॅमेरा पाहिजे। ह्या सर्व गोष्टीचा येणाऱ्या काळामध्ये मेट्रो प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या महिला भगिनी नोकरीवर जातात आणि नोकरीवर जात असताना असे जर प्रकार घडायला लागले तर योग्य नाही आहे। मेट्रो प्रशासनाला आणि सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो। येणाऱ्या काळामध्ये त्यांनी दक्षता घ्यावी आणि लोकांची काळजी घ्यायचं काम हे सरकारचं असतं। सरकारने जी काळजी घेतली पाहिजे। येणाऱ्या 8 दिवसामध्ये या सर्व गोष्टी जर पूर्व CCTV कॅमेरा, सुरक्षा रक्षक आणि खास करून महिलांची काळजी जर घेतली गेली नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्हाला करायला लागेल। मग तेव्हा तुम्ही आम्हाला दोष देऊ नका। मी प्रशासनाला एकच गोष्ट सांगू इच्छितो, महिलांची काळजी घ्या, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यायला लागेल। महिला पण इथे आहेत। ताई, तुम्ही काय सांगणार, तुमची काय मागणी आहे? आमची मागणी हीच आहे की आपल्याला माहिती आहे नोकरीच्या निमित्ताने आज मेट्रोचं जाळं हे वेस्टर्न आणि सेंट्रल या सगळ्या ठिकाणी पसरलेलं आहे। त्यामुळे नोकरी करायला जाणारी व्यक्ती फक्त वेस्टर्नचीच असेल असं नाही, ती बिचारी सेंट्रलवरनं पण येत असेल ना। महिला उशिराने का होईना ती येते, नोकरी करणारी आहे, ती काहीतरी कष्ट करते आहे, स्वतःच्या घरासाठी स्वतःच्या संसारासाठी कष्ट करते आहे। अशा वेळेला जर तिला आपण सुरक्षितता देऊ शकलो नाही तर हे आपल्या दृष्टीने खूप कमीपणा आहे हा, की एका महिलेला तुम्ही सुरक्षित ठेवू शकत नाही। आज या लिफ्टमध्ये CCTV नाही आहेत, या बाजूने जिना नाही आहे, म्हणजे लिफ्टसाठीच थांबावं लागतं। रात्री बेरात्री लिफ्टमध्ये असतीलच महिला असं नाही, 4 पुरुष जरी एकत्र असले तरी त्या महिलेला कुठेतरी खाली उतरेपर्यंत एक धडधड असते की बाबा लिफ्टमध्ये आहोत आणि मी एकटीच आहे। ही भीती कधी महिलांची कमी होणार आहे? कधी महिलांना असं वाटणार की नाही माझ्याबरोबर 2 पुरुष आहेत ना, ते माझे भाऊ माझं रक्षण करतील? हा शाश्वतपणा त्यांच्यामध्ये कधी येणार? आमची एवढीच मागणी आहे की लिफ्टमध्ये CCTV लावावा, सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी आणि शक्य असेल तर मेट्रो व्यवस्थापनाने या दिशेने एक जिना करावा, जेणेकरून कुणालाही तिथे फार वेळ थांबावं लागणार नाही लिफ्टची वाट बघत, जो तो पटकन जिना उतरून आपापल्या घराकडे मार्गस्थ होऊ शकेल। हीच मागणी आहे, कारण अत्याचार तर कधी थांबतील असं वाटतच नाही आहे। जे मणिपूरपासून चालू झालेलं आहे ते आज तगायत नाशकापर्यंत आणि याच्यापर्यंत चालूच आहे। फक्त त्याच्याबद्दल आवाज उठवायला आम्ही एकत्र येतो, आंदोलनं करतो आणि कालचं पान पलटलं गेलं की विषय संपलेला असतो। हे असं चालणार नाही। माता भगिनींना सुरक्षित ठेवणं ही सरकारची जबाबदारी आहे, ही मेट्रो व्यवस्थापनाची पण जबाबदारी आहे। आता आम्ही पत्र द्यायला चाललेलो आहे। आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचं आमचे सर्व लोक पत्र देतो आहे। या पत्राची दखल घ्यावी आणि दखल घेऊन फक्त चालणार नाही, तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन परत एकदा होईल हे लक्षात ठेवा। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट रंजनसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।